चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 7 डिसेंबर कालची डेट लास्ट होती मित्रांनो फॉर्म भरायची पोलीस भरतीची. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये भयानक मोठ्या प्रमाणात अर्जसंख्या आली, कॉम्पिटिशन खूप तगडा होणार आहे. परंतु आता तुम्हाला फोकस कशावर करायचा आहे, तुमचं म्हणजे ग्राउंड आणि दुसरं म्हणजे तुमचं लेखी एक्झाम. ह्या दोनच गोष्टीवर आता फोकस करायचा आहे. कारण 3 टप्पे होते, त्याच्यातलं तुम्ही एक पूर्ण केला, तुमचं फॉर्म भरून तुम्ही रिकामे झालात. आता फक्त तुम्हाला 2, एक म्हणजे ग्राउंड, दुसरं म्हणजे लेखी. पण ग्राउंडला आता तुम्हाला एक 2-4 पॉइंट महत्वाचे माहित असणं खूप आवश्यक आहे की त्याच्यामध्ये मेरिट म्हणजे कट ऑफ किती लागेल तुमच्या ग्राउंडचा एक अंदाजित. तर आपण काय केलेलं मित्रांनो, मागच्या ज्या भरत्या झालेल्या इथून मागच्या त्याचा एक अंदाज घेऊन त्याचं अनालिसिस करून आपण एक ओव्हरव्ह्यू मेरिट किती पर्यंत लागू शकतो ते पण कॅटेगरीनुसार. जसं की तुमचं ओपन कॅटेगरी असेल, ओबीसी असेल, एनटी असेल, एनटी एबीसीडी असेल किंवा एसईबीसी असेल, प्रत्येक कॅटेगरीचा आपण एक स्ट्रॅटेजिकली म्हणजे एक अंदाजे प्लॅन काढलेला आहे. पण याच्या आसपासच या वर्षी सुद्धा तुमचा कट ऑफ लागण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. म्हणून याच्यावरून तुम्हाला काय कळेल की आता तुम्हाला नेमकं तुम्ही महिला, होमगार्ड, सर्वसाधारण प्रकल्प, भूकंप, माजी सैनिक किंवा खेळाडू या ठिकाणी कुठलीही कॅटेगरीमध्ये असू द्या आणि तुम्ही ओपन, एसईबीसी किंवा ओबीसी कुठलीही कशात कॅटेगरी असू द्या, तुमचा एक अंदाज तुम्हाला याच्यामध्ये लागून जाईल. सुरुवातीला पाहू आपण मित्रांनो ओपन कॅटेगरीचं. म्हणजे जे विद्यार्थी मित्र ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्याच्यामध्ये महिलांचं जर तुम्ही पाहिलं तर 37 ते 42 एवढा कट ऑफ लागण्याची चान्स आहेत. प्लस मायनस इकडे तिकडे होऊ शकतो, हा फक्त एक अंदाज आहे. परंतु याच रेंजमध्ये तुम्हाला प्लस मायनस 1 ते 2 पर्यंत तुम्ही कन्सिडर करून चला, जेणेकरून तुम्हाला किती तयारी करायला लागणार आहे हे लक्षात येईल. होमगार्ड असेल 36 ते 41 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर सर्वसाधारण कॅटेगरीतून असाल 40 ते 42 एवढा जाण्याची शक्यता आहे. प्रकल्पग्रस्त असाल तुम्ही 36 ते 40 किंवा हायेस्टली 41 एवढा तुमचा कट ऑफ जाईल मित्रांनो. भूकंपग्रस्त असाल 36 ते 41 ह्या रेंजमध्ये एक अनालिसिस बेसिसवर काढलेला आहे आपण. आता जर तुम्ही माजी सैनिक असाल तर त्याचा कट ऑफ तुमचा 26 पासून चालू होऊ शकतो, तो 40 ते 41 या रेंजमध्ये होऊ शकतो मित्रांनो. कारण तुम्हाला इथे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सुविधा असतात किंवा कन्सेशन असतं. म्हणजे माजी सैनिक असाल तर तुमचा इथं कमी सुद्धा झालेला आहे. मागची जरी भरती तर तुम्ही पाहिलं तर तिथं माजी सैनिकांचा कट ऑफ कमीच लागलेला आहे, म्हणजे 26 ते 41 या रेंज मध्ये लागलेला आहे. आता जर तुम्ही खेळाडू असाल तर 35 ते 41 एवढा लागू शकतो. आता हे फक्त कट ऑफ आहे ग्राउंडचा आणि कुठल्या कॅटेगरीचा, तो म्हणजे ओपन. जर तुम्ही ओपन मध्ये येत असाल तर त्याचा सर्वसाधारण आता ओपन मध्ये तर कोणी राहिलं नाही, परंतु जे काही आहेत, जेवढे घटक आहेत त्यांचा कट ऑफ अंदाजे दिलेला आहे. आता त्याच्यानंतर एनटी एबीसीडी किंवा आणि व्हीजे याचा आपण कट ऑफ पाहणार आहोत. आता ओपन नंतर जर तुम्ही अनालिसिस केलं किंवा मागचा जरी रेकॉर्ड पाहिला तर एनटी एबीसीडी या घटकाचा कट ऑफ जास्त लागतो ओपन नंतर म्हणतोय. त्याच्यानंतर व्हीजे सुद्धा आलं त्याच्यामध्ये. आता स्टेप बाय स्टेप त्याचा पण एक अंदाज ओव्हरलुक घेऊया. जर तुम्ही एनटी ए, एनटी बी, एनटी सी, एनटी डी आणि व्हीजे याच्यामध्ये जर असाल तर अंदाजित सर्वसाधारण कट ऑफ तुमचा ग्राउंडचा असेल मित्रांनो. जर तुम्ही महिला असाल तर तुमचा 32 ते 38च्या रेंज मध्ये लागण्याची चान्सेस आहेत. होमगार्ड साठी 36 ते 41 आहे मित्रांनो. सर्वसाधारण असाल तर 38 ते 41 एवढं तुमचं असणार लागणार आहे. आता तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक आणि खेळाडू याचा सुद्धा तुम्हाला थोडासा अभ्यास करूनच तुम्हाला याची तयारी करावी लागणार. प्रकल्पग्रस्ताला 29 ते 40, प्रकल्पग्रस्ताला सुद्धा इथं थोडा कन्सेशन असल्यामुळे 29 पासून चालू होऊ शकतो. म्हणजे हा फक्त टेंटेटिव्ह, इथे 27 सुद्धा लागू शकतो आणि 32च्या पुढेही सुद्धा चालू होऊ शकतो. म्हणून आपण एक अंदाजित 29 ते 40. माजी सैनिक असाल 26 ते 36. आता तुम्ही इथं जर एक नोट डाऊन केलं, ऑब्झर्वेशन केलं तर इथं माजी सैनिकचा कट ऑफ बघा. मग तुम्ही ओपन असू द्या 26 ते 40 आहे, एनटी एबीसीडी असू द्या 26 ते 36 आहे आणि अदर कॅटेगरी एसईबीसी किंवा ओबीसी 25 ते 36 आहे. म्हणजे माजी सैनिकांचा कट ऑफ कमी रेंज पासून चालू होतोय, कारण त्यांना कन्सेशन असतात बरेच साऱ्या गोष्टी. ठीक आहे. आता खेळाडू असेल तर 30 ते 39, इथे पण तुम्हाला थोडी सूट मिळाली असते, त्याच्यामुळे कट ऑफ सुद्धा इथं कमी रेंज पासून जास्त पर्यंत जाऊ शकतो. 30 पासून सुरू होऊ शकतो. मे बी तिथं 31 किंवा 29 सुद्धा होऊ शकतो.
आता तुमचं झालं ओपन, NTA, BCD आणि फिजे या कॅटेगरीचा तुम्ही कट ऑफ पाहिला ग्राउंडचा. आता त्याच्यानंतर जो थर्ड रँक मध्ये लागतो सर्वसाधारण तो म्हणजे तुम्ही जर SE, BC आणि OBC कॅटेगरीमध्ये असाल मित्रांनो, त्याचा सुद्धा आपल्याला एक अंदाज वर्तवलेला आहे आपण. त्यानुसार तुम्हाला याच्यावरून काय होईल की फक्त तुम्हाला ग्राउंडची तयारी किती प्रमाणात करावं लागणार आहे, काय स्ट्रॅटेजी वापरावणार आहे हे एक अंदाज येईल. त्याच्यावरच तुमचं लेखीसाठी सिलेक्शन होणार आहे. आणि तुम्हाला ह्या गोष्टी जर माहित असतील आत्ताच तर तुम्हाला त्या पद्धतीने प्रॅक्टिस करावं लागणार आहे. ठीक आहे. आता SE, BC अँड OBC या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी बघूया. महिलांसाठी साधारणतः 32 ते 38 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर होमगार्ड 36 ते 41 एवढं, सर्वसाधारण कॅटेगरी मध्ये 36 ते 40 एवढा लागण्याचे चान्सेस आहे. आता इथे 36 आणि 40 म्हणजे फक्त 4चा डिफरन्स आहे, परंतु इथे मागचाही जर स्टडी केला तुम्ही तर तेवढंच लागलेलं आहे. फक्त एक अंदाज आपण म्हणतो ना, प्रोबॅबिलिटी, शक्यता आहे, म्हणून त्यानुसार आपण हे सगळे अपडेट्स काढलेले आहेत. प्रकल्पग्रस्तामध्ये मित्रांनो 30 ते 38 आहे. भूकंपग्रस्तामध्ये 25 ते 36. बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं भूकंपग्रस्त असेल, माजी सैनिक असेल, याचा कट ऑफ थोडा कमी रेंज पासून लागतो. तो हायेस्ट पण जातो पण एवढा हाय जात नाही ऍज कम्पेअर टू अदर ओपन कॅटेगरी NTA, BCD अँड OBC किंवा महिला होमगार्ड प्रकल्पग्रस्त याच्या कम्पेअर मध्ये. ठीक आहे. तर माजी सैनिक 25 ते 36. आता इथे 37 पण होऊ शकतो, +1 ने वाढू शकतो किंवा याच्यामध्ये -1 म्हणजे 35 सुद्धा होऊ शकतो. पण सर्वसाधारण 25+ अबाउट होणार, कारण फॉर्म एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेत विद्यार्थी मित्रांनो. मग ते ओपन कॅटेगरी असो, तुमचं OBC, SC, NT, फिजे, कुठलीही कॅटेगरी आहे, कुठल्याही रिझर्वेशन मधून सुद्धा घ्या तुम्ही, खूप मोठ्या प्रमाणात. कालचं जर तुम्ही अपडेट पाहिलं, जे 7 डिसेंबरची लास्ट डेट होती, हजारो लाखो फॉर्मची भरमसाठ वाढ झालेली आहे. म्हणून कॉम्पिटिशन सुद्धा टफ आहे, परंतु आपल्याला त्याला घाबरायचं नाही. फक्त जे रिअल आहे त्याला आपल्याला रिअलच मानावं लागेल आणि त्यानुसारच आपल्याला प्रॅक्टिस आणि तयारी करावं लागणार. म्हणून अंदाजित कट ऑफ एक तुमच्या समोर, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की काय करायचं आहे, किती स्टडी, किती ग्राउंड, किती प्रॅक्टिस, ह्या गोष्टी लक्षात येणार आहेत, त्यासाठी करणार आहेत. आता खेळाडू लास्ट वालं 26 ते 34 इथे यांना सूट असल्यामुळे त्यांचा पण थोडा कमी पासून एक 34-35 च्या रेंज मध्ये जाण्याची चान्सेस आहेत. तर मित्रांनो, जी 25 मध्ये भरती होणार आहे त्याचा एक अंदाजित ग्राउंडचा कट ऑफ आपण इथं मागच्या बऱ्याच भरत्यांचा अभ्यास करून काढलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून तुमचं काही व्हेरिएशन असेल, तुमचं काही मत असेल की बाबा या समजा महिला आहेत त्याचा कट ऑफ OBC ला कमी लागू शकतो यावेळेस किंवा जास्त लागू शकतो, किंवा प्रकल्पग्रस्तामध्ये आहात जर ओपन मध्ये असतं नाही एवढा नाही तर एवढा, म्हणजे तुमचंही काही मत असू शकतो, तुमचाही अभ्यास असू शकतो, जेणेकरून की तुम्ही या गोष्टीमध्ये आहात. प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला नॉलेज असतं. म्हणून इथे जर तुम्हाला एक अंदाज किंवा तुमचा स्टडी असं सांगत असेल की इथं कमी किंवा जास्त होऊ शकतो तर ते आपल्याला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून एक सर्वांचा माहिती घेऊन आपल्याला एक रेंज त्या ठिकाणी माहित होईल की नेमका कट ऑफ किती लागेल. म्हणून या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची, एक अंदाज वर्तवला आहे की या पद्धतीने तुमचा कट ऑफ येऊ शकतो आणि कुठल्या लेवलची तुम्हाला तयारी करावी लागणार आहे ग्राउंडला, बरोबर की नाही. कारण की आपला इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी एका रात्रीमध्ये भरपूर सारे गड किल्ले जिंकले होते, भरपूर किलोमीटर घोड्यावरून घोडस्वारी करून प्रवास केला होता. तुम्हाला तर फक्त ग्राउंड काढायचंय, 1600 मीटर रनिंग करायचं, कारण छत्रपतींचा आदर्श आपल्या समोर आहे आणि छत्रपतींचे मावळे असल्यामुळे आपल्याला हे काही जास्त मोठा क्रायटेरिया नाही. फक्त इथे एकच गोष्ट आहे की कॉम्पिटिशन जास्त आहे, पण त्याच्याकडे तुमचं लक्ष द्यायचं नाही. जर तुम्ही कॉम्पिटिशनची बात केली तर एक 20% कॅन्डिडेटने ऍज यू ही चलो देखते हो गया तो हो गया असंच केलेलं असतं, त्यासाठी त्यांनी फॉर्म भरलेला असतं. आणि ही रिअल कंडिशन आहे, हे की तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला पण माहिती असेल किंवा तुम्ही सुद्धा काही ठिकाणी काही एक्झाम मध्ये, नॉट ओनली पोलीस भरती, बाकीच्या एक्झाम मध्ये तुम्ही काहीतरी आपण एक लक बाय चान्स थोडाफार अभ्यास आहे बघूया ट्राय करून असा फॉर्म भरलेला असतो. आणि ही रिअल कंडिशन आहे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची, जे की टाइमपास म्हणून करतात किंवा काही लोक सिरियस पण करतात. ते फक्त सिरियस लोकांसाठी आहे, जे टाइमपास साठी फॉर्म भरलाय
त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही असं मला वाटतं. आणि ज्यांना खरंच भरती व्हायचं आहे त्यांनी या गोष्टीचा जाणीवपूर्वक अभ्यास केला पाहिजे. कारण की यानुसारच तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणजे फिजिकलला किती प्रॅक्टिस करावी लागणार आहे हे समजत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना एक कट ऑफचा अंदाज लागेल आणि त्यांना थोडं प्रॅक्टिस करण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल आणि एक अंदाज त्यांना प्रॅक्टिस करायचा लागेल. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने हा कट ऑफचा तुमच्या पुढे डाटा मी ठेवलेला आहे. तुमचं काही कमेंट असेल, काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.